राज्य विधानमंडल के बजट सत्र के तीसरे दिन सदन में आदित्य ठाकरे और जल आपूर्ति मंत्री गुलाबराव पाटिल के बीच गर्मागर्म बहस देखने को मिली। आदित्य ठाकरे ने कहा कि मंत्रियों को सदन में अध्ययन करने आना चाहिए। यदि आप किसी प्रश्न का उत्तर नहीं जानते तो उसे अपने पास ही रखें। मंत्री जी से कहिए कि वे अध्ययन करें और उत्तर दें। लेकिन उन्होंने टिप्पणी करते हुए पूछा कि क्या मंत्रियों ने उनका खाता समझ आया है। उनकी इस आलोचना का निशाना गुलाबराव पाटिल थे। गुलाबराव पाटिल सदन में उठाए गए प्रश्नों का उत्तर दे रहे थे। इस बार उन्होंने जलापूर्ति से संबंधित सवालों के जवाब दिए। कृषि में कभी कहा जाता है कि यूरिया का उपयोग करो, कभी कहा जाता है कि नैनो यूरिया का उपयोग करो। हमें एक बैठक आयोजित कर इस पर निर्णय लेना होगा। किसानों को गोबर की खाद का उपयोग करने के लिए प्रोत्साहित किया जाना चाहिए। गुलाबराव पाटिल ने कहा कि हमने पानी की समस्या वाले गाँव में आरओ प्लांट लगाए है। गुलाबराव पाटिल जब जवाब दे रहे थे तभी आदित्य ठाकरे ने बोलना शुरू किया। जब गुलाबराव पाटिल ने उनसे कहा कि चुपचाप बैठिए तो शिवसेना ठाकरे गट के विधायकों ने आपत्ति जताई। या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती, नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे, तर तिथे आपण जवळपास 682 गावांमध्ये आरओचे प्लांट लावले। जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आरओचे प्लांट सुद्धा तिथे लावले। आदरणीय आमदार महोदयांनी विचारलंय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरओचे प्लांट ऑलरेडी देतोच। तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरओचे प्लांट देऊ। ठीक आहे, आदित्य ठाकरे बोला। देतो तुम्हाला। अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे। आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला अध्यक्ष महोदयाच्या आपल्याप्रमाणे जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगल्या सूचना द्यायची असतील, केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध झाले, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू। चला, प्रश्न क्रमांक 2 अभ्यास करून त्यात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रॅन्डम आहे। ह्यांनी एमआयडीसी, तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोट दाखवून चालणार नाही। आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजे, प्रश्न क्रमांक 2 की नाही, हा मूळ विषय राहतो ना इथे। तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा। सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। चला पुढे, रोहित पवार बोला। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ठीक आहे, एक माझ्या नंतर तुम्ही मला बोलू एक द्या। मिनिट, मला बोलू द्या। रोहित जी, रोहित पवार, एक मिनिट। त्यांच्या बाबाला मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून। बोला मंत्री महोदय, बोला मंत्री महोदय, बोला। त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। ठीक आहे, चला। अध्यक्ष महोदय, अरे थांबा डॉक्टर। अध्यक्ष महोदय, एक मिनिट, नाही एक मिनिट, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या। बघा, हे फार बसा, भास्करराव मी बोलतोय, आपण बसा ना। हो मग बसा, मग समज देईन ना। बसा तुम्ही खाली, पहिली बसा, खाली बसा। एक लक्षात घ्या, नाही हे बरोबर नाही, हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय, अत्यंत अयोग्य चाललंय, खाली बसा। हे बघा, महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते। आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पीठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका। आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे, मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार। चला। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची आहे की उत्तरामध्ये काही रोग जे या नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य केलंय, फक्त ते चेक करावं, कॅन्सर वगैरे। दुसरं अध्यक्ष महोदय, आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून 25-30 हजार कोटी रुपयाची जल जीवनची कामं चालू आहेत। आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे, तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या, जसं मी कर्जतचा विषय सांगितला, असं सगळ्याच ठिकाणी आहे। तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल। आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे, महाराष्ट्र सरकार म्हणते 11%, केंद्र म्हणते 35%, ही मोठी तफावत आहे।
आणि आपल्याला बरं वाटतं 11% म्हणून आपण 11% बोलतो, हे चुकीचं आहे. जर 35% हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे. त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारावं, फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक